कामाठीपुरा मुंबई आपल्या अनेक वैशिष्ट्यांनी नाविन्यपूर्ण आहे. या नगरीच्या उदरात अनेक रहस्य दडले आहेत. पुस्तकाचे नाव वाचल्यानंतर कदाचित आजही काही भयानक अंगावर येण्याची शक्यता सगळ्यांनाच वाटली असणार. मुंबईच्या वासुनाक्यावरून पुढे निघून आज आपण मुंबईतल्या एका अशा भागात जाऊ जिथे जाणे अजिबात सभ्यतेला धरून नाही. या भागात समाजातील उपेक्षित घटकांच्या बरोबरीने इतरही अनेक जनता वास्तव्य करत होती. वैश्य व्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेल्या या विभागात पैशांव्यतिरिक्त राहणाऱ्या इतर लोकांचे जीवन कसे होते याचे चित्र या कादंबरीत रेखाटले आहे. या आठवड्यात मुंबईशी संबंधित कथानकांचा विचार करत असल्यामुळे अपरिहार्यतेने हेही पुस्तकात परिचयात आलेले आहे. बहुरंगी बहुढंगी मुंबई अनेक वैविध्यांनी नटलेली आहे. या सुसंस्कृत सालंकृत परीघडीतील अशी मुंबईची एक ओळख आहे. तसेच बकाल भकास अस्ताव्यस्त हेही मुंबईचे रूप आहे. या बकाल मुंबईच्या उदरात अनेक कथानके दडलेली आहेत. आजवरच्या मुंबईवरच्या लिखाणात या परीघडीतल्या मुंबईला फारसा कोणी हात घातलेला दिसून येत नाही. याउलट मुंबईच्या या भकासपणातील दडलेली अनेक कथानके निरनिराळ्या लेखकांनी आपल्या लेखणीने वाचकांसमोर आणली आहेत. मधु मंगेश कर्णिकांनी मोहीमची खाडी, जयवंत दळवींनी चक्र या आपल्या लेखनातून मुंबईतील ही कथानके उलगडून दाखवली आहेत. गोलपिठा या काव्यसंग्रहातून नामदेव ढळसा यांनीही या जीवनावर भाष्य केले आहे. कमाटीपुरा ही मुंबईतला असाच एक कुप्रसिद्ध एरिया. केवळ नाव कानावर आले की अनेकांच्या भुवयात आणला जाणार हे नक्की. असे असले तरी स्वतः कामाठीपुरात राहून या बकालपणावर मात करून आयुष्यात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या लेखकाने त्याच्या बालपणी या विभागात राहत असताना अनुभवलेले कथानक मांडले आहेत. गोलपिठा, कामाठीपुरा, रेड लाईट एरिया एकमेकांचा पूरक नावे. या ठिकाणी नेमके काय चालते हे आजही उघडपणे सांगणे फारच कठीण आहे. या विभागाच्या नावावरूनच विनाकारण इथल्या लोकांच्या बद्दल अनेक गैरसमज करून घ्यायला लोक फारच उत्सुक असतात. चिखलातही कमळ फुलू शकतं हे आपण अनेकदा विसरून जातो. अनेकदा त्या संपूर्ण विभागाला जरी नाव दिलेले असले तरी असे उद्योग या विभागात सरसकट प्रत्येक घरात चालतात हा एक गैरसमज आहे. कामाठीपुरा या कादंबरीत या विभागाच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या जीवनाचा आढावा या कादंबरीतून लेखकाने घेतला आहे. कादंबरीचे लेखक श्री सुधीर जाधव हे कामाठीपुराच्या बदनाम वस्तीच्या बाजूला असलेल्या एकाच चाळीत राहणारा व्यक्ती आहे. या वस्तीचा प्रत्यक्ष प्रभाव या लोकांवर पडला नाही तरी त्याचा काही प्रमाणात असर या ठिकाणावर होतच असतो. लेखक या नकारात्मक वातावरणात राहूनही पुढे रंगभूमीवर प्रवेश करता झाला आणि त्याने स्वतःला या दलदलीतून बाहेर काढले. पूर्वायुष्यात काढलेले दिवस किती कष्टाचे होते आणि आपण या वस्तीत कोणत्या परिस्थितीत जीवन जगले आहे हे आपल्या वागत वधूला समजावे म्हणून त्याने लग्नानंतर काही दिवस नववधूसोबत सहकुटुंब या भागात निवास केला होता. कथानकांच्या नावाप्रमाणे हे कथानक कामाठीपुरा या वस्ती आणि वस्तीतल्या लोकांच्या भोवती फिरत राहते. उडदा माझी काळे गोरे या न्यायाने त्यात सुष्ट दुष्ट सगळ्या प्रकारची लोक भेटतात. कथानक पुढे सरकत असताना लेखकाने या भागाची करून दिलेली ओळख इथल्या लोकांची आर्थिक सामाजिक ओळख करून देते. इथल्या लोकांच्या सामाजिक स्तराप्रमाणे असलेल्या सामाजिक सोयीसुविधा, इथल्या सिनेमागृहात चालणारे चाळे आपल्या बौद्धिक कुवतीच्या बाहेरच्या आहेत. या भागातील अलेक्झांड्रा हे सिनेमागृह फारच वैशिष्ट्यपूर्ण होते. मुंबईत राहिलेले अनेक माणसे इथून जाताना इथे लावलेले सिनेमाचे पोस्टर आवर्जून पाहत होती. प्रामुख्याने इंग्रजी सिनेमा दाखवणाऱ्या या सिनेमागृहाच्या दर्शनी भिंतीवर इंग्रजी सिनेमाच्या नावाने केलेले हिंदी अनुवाद अख्ख्या मुंबईचे आकर्षण होते. हे भाषांतर करणाऱ्यांच्या कल्पकतेला अख्खी मुंबई सलाम करते. कथानकाच्या सुरुवातीला देशाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात घरातल्या कर्त्या पुरुषांनी केलेल्या हातमत्तेमुळे वैद्यकीय व्यवसायात प्रवेश द्यायची इच्छा असलेली मुलगी अचानक कुटुंबाची जबाबदारी शिरावर आल्यामुळे मैत्रिणीच्या जोडीने मुंबईतल्या कामाठीपुरात पोहोचते. मुंबईत मी एका हॉस्पिटलमध्ये काम करते असे सांगणाऱ्या मैत्रिणीच्या कामाचे खरे स्वरूप लक्षात आल्यानंतर तिला तिचा तिरस्कार वाटतो आणि ती माघारी जाण्याची इच्छा व्यक्त करते.
मैत्रिणीने दिलेल्या शब्दाला जागून तिला या व्यवसायापासून लांब ठेवून ताठ मानेने जगण्यासाठी मदत करते. पण शेवटी नशिबाचे भोग भोगायला आणि घराची जबाबदारी पार पाडायला तिला तिच्या मैत्रिणीच्या कुंटण खाण्यात येणे भाग पडते. कोठेवाल्या अम्मापासून वैश्य व्यवसाय करणाऱ्या इतर साऱ्या बायकांचा सहवास दाखवला न जाणारा सांगुलपणा इथे दिसून येतो. कथानकात पुढे परिसरात असलेल्या साऱ्या वस्तीला महत्त्व आहे हे दाखवले आहे. या चाळीत राहणाऱ्या लोकांचे जीवन, त्यांच्या आपापसात घडणारे वादविवाद, दारी पिऊन सैतान झालेल्या नवरोबाचे बायकोवर विनाकारण संशय घेऊन रोजच्या रोज तिला अधर्म मेली होईपर्यंत मारणे, घरात येणारा सारा पगार रोजच्या रोज या दारूच्या गुत्त्यावर उडवणे, दारूच्या नशेत अंथरुणावर आटोपलेले शरीरधर्म वाचताना शिसारी आणणारी ही सारी वर्णने अंगावर काटा आणून जातात. या अशा वातावरणात या भागात राहणाऱ्या मंडळीचे एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणे या घटनेतून ठळकपणे दिसून येते. कामाठीपुरातल्या कुप्रसिद्ध आंटीच्या कोठ्यावरून निसटून आलेल्या एका बालिकेला या चाळीचा दादा त्या आंटीचे शत्रुत्व स्वीकारून जीवावरून खेळून तिच्या गावी सोडतो. या साऱ्या प्रकरणामागच्या खऱ्या कर्त्याची खबर लागताच आंटीद्वारा नामचीन गुंडाद्वारे त्याचा बंदोबस्त करण्याचा केलेला प्रयत्न आणि या प्रयत्नाच्या विरोधात एकजुटीने उभे राहून त्याला तोंड देणारी ही मंडळी एखाद्या दाक्षिणात्य मारधाडपटात शोभेल अशा रीतीने रस्त्यावर टोळी युद्ध खेळतात. टोळीतल्या या लोकांचे हे धाडस आणि त्यांनी त्या मुलीला वाचवण्याचा केलेला प्रयत्न विचार यांनी या कोठेवालीचे हृदय परिवर्तन होते. व्यवसायाची गरज आणि आजवर सहन केलेल्या अनेक दुःखांमुळे या कोठेवाल्याच्या हृदयात झाकोळून केलेली करुणा या प्रसंगातून दिसून येते. या अशा परिस्थितीतून मोठी होणारी मुले हे संस्कार घेऊन पुढेच असतात. काही असले तरी मुंबईच्या चाळीत एकमेकांशी निर्माण होणारे अनोखे भावबंध या सगळ्या लोकांना एकत्र बांधून ठेवत असतात. या विभागातले भाई दादा या मुलांना चांगल्या वाईटाची ओळख करून देत असतात. त्यातूनही प्रत्येकाचे दैव त्यांना पुढे ढकलत असते. प्रत्येकजण आपल्या दैवगतीने बऱ्याच वाईट मार्गाने पुढे जात असतो. एकाच चाळी राहणाऱ्या या कंपूचे आपापसात भेदभावही असतात, पण बाहेरचा कोणी यात आडवा आला तर त्यांच्या विरुद्ध भेदभाव बाजूला सारून सगळे एकत्र येतात. हे या मुलाचे वैशिष्ट्य आहे. या सगळ्या नकारात्मक वातावरणात प्रेमिकांना खरे प्रेम मिळणे कठीणच. स्त्री केवळ उपभोग्य वस्तू हा मनावरचा पगडा असणारा हा समाज. जेव्हा कोणी खरे प्रेम करून लागतो त्याच्यासाठी जीव द्यायला तयार असतो. कधी हे प्रेम दिखावा होते असे लक्षात आले तर त्या जवळच्या मित्रालाही माफी न करणारी ही मुले म्हणजे अजब रसायन आहे. मुळात आपला समाज सगळीकडे आपल्या लोकांना धरून राहत असतो. अशा प्रकारे इथेही माणसे आपल्या समाजाला धरून असतात. उच्च नीच हलके हे सगळे जातीचे भेदाचे प्रकार इथेही आढळून येतात. या जातीभेदापायी प्रेम करणारी प्रेमिका आपल्या समाजात लग्न करून जीव देते तेव्हा ती वर्णव्यवस्था आजही खऱ्या प्रेमाला स्वीकारू शकत नाही हे अधोरेखित होते. बदलत्या काळानुसार कोणाची व्यसने बदलत जातात. गांजा, चरस, देशी हातभट्टी पिणाऱ्या समाजाला अचानक ड्रग्जचा विळखा लाग पडतो. वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचाराने पोखरलेल्या यंत्रणेला आपण थांबवू शकत नाही हे सत्य असूनही त्याला थांबवण्याचा केलेला प्रयत्न या लोकात असलेल्या माणुसकीचा प्रत्यय देतो. या माणुसकीचा प्रत्यय 1992च्या बाबरी मस्जिदच्या घटनेनंतर घडलेल्या हिंसाचारातून दिसून येतो. मुस्लिमांच्या मस्जिदीला आग लावायच्या प्रयत्नात केले असलेल्या हिंदू लोकांना आणि हिंदूच्या जीवावर उठलेल्या मुस्लिमांना जीवावर उदार होऊन त्यांचे रक्षणाचा केलेला प्रयत्न नक्कीच भावोत्कट आहे. अनेक निरनिराळी वळणे घेत चाललेला कादंबरीचा प्रवास अनेक निरनिराळ्या विषयांना हात घालतो. समाजात असलेल्या निरनिराळ्या आव्हानांना पट आपल्या समोर उलगडून दाखवतो. वैश्य व्यवसाय, दारू, चरस, गांजा इत्यादी व्यसने आणि याहीपेक्षा महाभयानक ड्रग्जचा समाजावर पळत चालणारा विळखा. या विळखात केवळ हा कामाठीपुरा सामावणार आहे असे नाही, तर समाजाला लागलेली ही कीड पांढरपेशा उच्चभ्रू समाजातही पसरणार आहे.
कथानकाच्या अनुषंगाने आलेल्या सगळ्या लोकांचा लोंढा एकमार्गी वाहतुकीसारखा एकाच दिशेने जाणारा आहे. या मार्गावर पाय ठेवलेल्या सगळ्यांना परतीचा रस्ता नाही. या मार्गावरून क्वचित कोणाची सुखरूपपणे बाहेर जाऊ शकतो, अन्यथा या प्रवाहात वाहत जाण्याशिवाय त्याला पर्याय नाही. हे सगळे घडत असताना कथानक जेव्हा अंतिम टप्प्याकडे येतो तेव्हा हा शेवट सुखात्मक शेवटाकडे चाललेला आहे असे वाटते. कामाठीपुराच्या या भागाच्या नशिबात काही काळ का होईना पण काही चांगले घडण्याची शक्यता निर्माण झाली असे वाटू लागते. पण कालचक्राच्या मनात असलेले कोणाला कळणार? चक्राच्या गतीप्रमाणे जीवनातील या घटना पुन्हा घडत राहणार. पुन्हा एकदा कथानकाच्या सुरुवातीला प्रसंग दुसऱ्या तरुण मुलाच्या बाबतीत घडून येतो आणि कथानक पुन्हा चालू होण्यासाठी थांबते. ही आहे कामाठीपुरातील या पुस्तकातील, या कादंबरीतील हा एक पार्ट आहे.